हा घोटाळा फक्त 347 कोटीचा नसून पाठीमागच्या 3 हंगामामध्ये जे काही कारखान्याचं उत्पन्न मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठी अफरातफर अभिजित पाटलांनी केली आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, आपल्याकडं 30,000 मेगावॅटची कोजन आहे, त्यातले 8,000 मेगावॅट कारखान्याला लागतात असं स्वतः अभिजित पाटील भाषणात सांगत होते. 22,000 मेगावॅट आपण प्रति तास निर्यात करतो ₹6.48. अभिजित पाटलांचाच हिशोब होता की प्रति तास 32,21,440 रुपयांचं उत्पन्न आहे. म्हणजे दिवसाला किती आणि महिन्याला किती? दर महिन्याला जवळपास 10,26,00,000 रुपयांचं उत्पादन ह्या कोजनमधनं येत आहे. कामगारांची देणी किती आहेत? अवघी 41 कोटी रुपयांची. 4 सीझनमध्ये, तर एका सीझनमध्ये 10 कोटी रुपयानं धरलं तर 4 महिने पहिल्या सीझनला कारखाना चालला आहे.